तुम्ही केली आहे का पनीर घोटाळा? आपण आज करणार आहोत पनीर घोटाळा. केले बघा मी. आणि एकदम झणझणीत तिखट तोंडाला चव आणणारं आपलं पनीर घोटाळा भाजी. किसणी घेतलेली आहे आणि पनीर किसून घ्यायचे आपल्याला. 250 ग्रॅम पनीर असेल. आणि बघा सगळं पनीर आपल्याला असं किसून घ्यायचं आहे आणि मस्त भाजी करायची पनीर घोटाळा, एकदम टेस्टी. आणि बघा सगळं पनीर आपलं किसून झालेलं आहे. आता बघा मसाले घेतलेले आहे मी. सुरुवातीला पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि बटर टाकलेलं आहे आणि तेल टाकायचं आहे. बटर तेल दोन्ही पण टाकायचं आपल्याला. आणि मस्त टेस्टी आपल्याला पनीर घोटाळा भाजी करायची आहे. बोटे चाकून खाल अशी ही भाजी आपली पनीर घोटाळा. आणि बघा आलं लसूणची ठेचून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे बघा मी. तो थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला. तो पण थोड्या वेळ होऊ द्यायचा आपल्याला. आपण एकदम जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच आपण बनवणार आहोत घरी. आणि मस्त तयार होणारी आपली हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण टाकलेली बारीक कापून घेतलेली आहे. आणि टोमॅटोची पेस्ट केली होती मी 3-4 टोमॅटोची, ती पण आपल्याला टाकून द्यायची त्याच्यात. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपला कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूण. थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला ते. आणि बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. पावभाजी मसाला टाकलेला आहे बघा मी. हा टाका म्हणजे एकदम टेस्ट खूप भारी येते. काश्मीरी लाल मिर्च टाकलेली मी 1 चमचा. धणे पावडर, जिरे पावडर, हळद टाकलेली आहे. परत सगळं आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे, छान परतून घ्यायचे सगळं. आणि आता आपल्याला त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे मसाल्यामध्ये. आणि झाकण लावून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायचे मग ते मसाले. आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे बघा. आणि बघा खूप छान आपला मसाला तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता पनीर टाकायचं आहे किसलेलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला पनीर पूर्ण. आणि आपण याच्यामध्ये आमचूर पावडर टाकणार आहोत, त्याच्याने अजून टेस्ट येते भाजीला, एकदम छान लागते. परत मी गरम पाणी टाकलेलं आहे बघा याच्यात. आपण पातळ घट्ट तुमच्या याच्यानुसार करा. आणि बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आमचूर पावडर टाकते बघा 1 चमचा. कसुरी मेथी टाकलेली आहे, त्याच्याने पण खूप वेगळी टेस्ट येते. आणि सगळं आता परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा पनीर घोटाळा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि बघा आता आपण कोथिंबीर टाकायची वरून. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायची मस्त आपल्याला पनीर घोटाळा. बघा किती मस्त छान उकळी आलेली आहे. आणि आता आपल्याला चीज टाकायचं त्याच्यामध्ये, अजूनच मस्त चीजनी तर अजूनच टेस्ट येते भाजीला मस्त. छान चीज आपल्याला किसून टाकायचं आहे मस्त. आणि खूप छान आपली आता पनीर घोटाळा भाजी तयार झालेली आहे. आणि मस्त पाव आपल्याला त्याच्यात पावाबरोबर खायची मस्त आपल्याला. पाव पण आपण मस्त तव्यावर गरम करून घ्यायचे आपल्याला बटरमध्ये. आणि मस्त बघा
किती छान आपली पनीर घोटाळा भाजी तयार झालेली आहे. एकदम झणझणीत तिखट तोंडाला चव येणारी. आणि बघा आता मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं भाजीचा 1 चमचा टाकलेला आहे आणि मस्त त्याच्यामध्ये आपल्याला पाव मस्त ते तळून घ्यायचे बटर टाकून आणि मस्त लागतात पावभाजीसारखे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता सर्व करायचं आहे बघा मस्त ताटामध्ये खाण्यासाठी. आणि मस्त आपली झणझणीत तोंडाला चव येणारी पनीर घोटाळा भाजी तयार आहे. मस्त पाव, कांदा, लिंब